गुरुदेव सेवा मंडळाला दान केलेल्या जागेवरील खासदार निधीतून प्रार्थना करण्याकरिता समाज भवनाचे कामाकरिता निधी प्राप्त झाले, मात्र बाहेर गावातील व्यक्तीने त्या जागेवर आपले अधिकार दाखवून बांधकाम थांबविले। त्यामुळे गुरुदेव भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या। अर्धवट समाज भवनाचे बांधकाम पूर्ण व्हावे व अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी हळदा येथील गुरुदेव भक्तांनी आज तहसील कार्यालयावर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले। सविस्तर वृत्त असे की ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे अनेक वर्षांपासून गुरुदेव सेवा मंडळ असून किमान 50 ते 60 गुरुदेव सेवक परिवार आहेत। ते सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीशी प्रेरित होऊन दररोज सकाळ सायंकाळ प्रार्थना करतात। त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात। याच कार्याने प्रेरित होऊन गावातील प्रमोद राऊत, सुदाम राऊत यांनी राहणार हळदा यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीनिमित्त 40 बाय 30 एकूण 1200 चौरस मीटर जागा गुरुदेव सेवा मंडळास दान दिली। तसे कागदपत्रे उपलब्ध आहेत। ती जागा ग्रामपंचायतनी गुरुदेव सेवा मंडळाच्या नावे केली आहे। त्याच जागेवर माजी खासदार महोदय यांच्या स्थानिक निधीतून 10 लाख रुपयांचा निधी समाज भवनाकरिता मंजूर केले व समाज भवनाचे बांधकाम ग्रामपंचायत मार्फत सुरू होते। मात्र प्रभाकर पांडुरंग धुडसे राहणार पालेबारसा, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर या बाहेर गावातील व्यक्तीने बांधकाम विभागास अर्ज करून सदर बांधकाम बंद पाडले। बांधकाम विभागाने कोणतीही चौकशी न करता सदर बांधकाम बंद करण्याचे पत्र दिले। त्यामुळे गुरुदेव भक्तांच्या भावना दुखावल्या। बंद पडलेले काम सुरू करावे यासाठी अनेक वेळा तहसील कार्यालय, बांधकाम विभाग यांना विनंती अर्ज केले, मात्र त्यांनी लक्ष दिले नाही। म्हणून नाईलाजास्तव दिनांक 20 मार्च 2025 ला बंद पडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी रेल्वे फाटक ते तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन पायी गुरुदेव भक्तांनी दिंडी भजन काढीत तहसील कार्यालयावर मोर्चाची धडक दिली व आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। तहसील कार्यालय निवेदन देऊन दिंडी भजन सहित मोर्चा आगेकूच करीत पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। मोर्चात गावातील अनेक पुरुष, महिला, बाल, गोपाल, गुरुदेव भक्त मोर्चात सहभागी होते। निवेदन देताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, खोरीप नेते प्रशांत डांगे, सामाजिक कार्यकर्ते रेवणनाथ चिमुरकर सर, सुदाम राऊत, भाग्यवान चिमुरकर, देवराव डोंबळे, सचिन बदन, राकेश ठाकरे, महादेव भोयर, रावजी म्हस्के, पांडुरंग राऊत, नामदेव चट्टे, आत्माराम कोवे, रेखा चंदन, लीना मस्के, मीनाक्षी पेटकर, रेखा चंदनखेडे, रितिका कांबळे, रुपाली चिमुरकर आदी गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।